नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र ॲडव्होकेट अंबाजी बायरा लीगल टिप्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये निशाणी क्रमांक 5 म्हणजे काय, निशाणी क्रमांक 5चा अर्ज कोण दाखल करू शकतो, निशाणी क्रमांक 5चा अर्ज जर आपल्या हक्कात मंजूर झाला तर आपल्याला काय मिळतं, निशाणी क्रमांक 5चं जर उल्लंघन केलं तर काय होतं, याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। असेच नवीन माहितीचे व्हिडिओ मिळण्यासाठी या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका। तर चला मग जाणून घेऊया निशाणी क्रमांक 5 म्हणजे काय। तर मित्रांनो, निशाणी क्रमांक 5 म्हणजे काय। सर्वप्रथम आपण पाहूया की न्यायालयामध्ये निशाणी क्रमांक का देत असतात। मित्रांनो, वादी व प्रतिवादी हे दाव्यामध्ये त्यांची केस जिंकण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे दाखल करत असतात। अशा कागदपत्रांना फाईलमध्ये दाखल करताना एक युनिक नंबर दिला जातो। तो नंबर त्या कागदपत्रांना परत दिला जात नाही किंवा तशा प्रकारचा नंबर दुसऱ्या कागदालाही दिला जात नाही। त्या नंबरलाच निशाणी असे म्हणतात। निशाणी क्रमांक 1 हा मूळ दावा असतो। निशाणी क्रमांक 2 हे दाव्याला सपोर्ट करणारे शपथपत्र असते। निशाणी क्रमांक 3 हे वकीलपत्र असते। निशाणी क्रमांक 4 हा वादीने दिलेला त्याचा पत्ता मेमो असतो आणि निशाणी क्रमांक 5 हा मनाई हुकूम मागितलेला अर्ज असतो। म्हणून या अर्जाला निशाणी क्रमांक 5 असे म्हणतात। आणि उर्वरित जे कागदपत्र वादीने दाखल केलेले असतात ते तसे त्या सिरियल क्रमांकाने त्या फाईलमध्ये टाकून पुढे जोडलेले असतात। म्हणून निशाणी क्रमांक 5 हे मनाई हुकुमाचा अर्ज असतो, म्हणून याला निशाणी क्रमांक 5 असे म्हणतात। निशाणी क्रमांक 5 कोण दाखल करू शकतो। मित्रांनो, निशाणी क्रमांक 5 हा निश्चितच वादी दाखल करत असतो, परंतु काही प्रकरणामध्ये वादी व प्रतिवादी हे एकाच मिळकतीवर हक्क सांगत असतील अशा प्रकरणामध्ये प्रतिवादी ही प्रतिदावा दाखल करून वादग्रस्त मिळकत माझीच आहे आणि तिचा उपभोग घेण्यास मला कोणीही हरकत अडथळा करू शकत नाही यासाठी मनाई हुकुमाचा अर्ज दाखल करत असतो। निशाणी क्रमांक 5 कशासाठी दाखल केला जातो। निशाणी क्रमांक 5 हा सिव्हिल प्रोसिजर कोडच्या आदेश 39 नियम 1 व 2 प्रमाणे दाखल करतात। यामध्ये वादग्रस्त मिळकतीस धोका निर्माण झाला असेल तर, ती पडत असेल तर, मिळकतीचे नुकसान होत असेल तर, किंवा ती मिळकत विक्री होत असेल तर, किंवा विरोधी पार्टीने वादग्रस्त मिळकतीमधून बेकायदेशीररित्या बाहेर काढण्याची धमकी देऊन त्याचा हेतू असल्याचं, तसेच वादी यास प्रतिवादीने वादग्रस्त मिळकतीचे नुकसान करण्याची धमकी दिली असल्यास वादी मनाई हुकूम मागू शकतो। निशाणी क्रमांक 5 मंजूर झाले तर त्याचा काय फायदा होतो। मित्रांनो, ज्या पक्षकारांच्या हक्कामध्ये निशाणी क्रमांक 5 मंजूर होत असतो त्या पक्षकाराला कायद्याचे संरक्षण मिळते। उदाहरणार्थ, जर वादीने एखादा वादग्रस्त मिळकतीचा दावा दाखल केला असेल आणि त्या दाव्यामध्ये वादीने प्रतिवादी विरुद्ध मनाई हुकुमाचा निशाणी क्रमांक 5चा अर्ज प्रतिवादीने वादग्रस्त मिळकत ही कोणाशी विक्री किंवा हस्तांतरित करू नये म्हणून निशाणी क्रमांक 5चा मनाई हुकूम मागितला असेल व न्यायालयाने वादीच्या हक्कात अशा प्रकारचा निशाणी क्रमांक 5चा तात्पुरता मनाई हुकूम मंजूर केलेला असेल, अशा वेळेस वादी यास प्रतिवादीच्या बेकायदेशीर हेतूपासून संरक्षण मिळते। प्रतिवादी तसा वादग्रस्त मिळकतीला विक्री किंवा हस्तांतरित करू शकत नाही, तर निशाणी क्रमांक 5चा फायदा ज्याच्या बाजूने निशाणी क्रमांक 5चा निकाल लागला आहे त्या व्यक्तीस निश्चित होतो। निशाणी क्रमांक 5चे उल्लंघन झाले तर। मित्रांनो, निशाणी क्रमांक 5 ज्याच्या हक्कामध्ये लागलेला आहे आणि त्या पार्टीच्या विरोधातील लोकांनी जर निशाणी क्रमांक 5चे उल्लंघन केले तर त्यांना कशा प्रकारची शिक्षा होऊ शकते किंवा वादी यास कशा प्रकारची रिलीफ मिळू शकते। मित्रांनो, आदेश क्रमांक 39 नियम क्रमांक 2 अप्रमाणे ज्या व्यक्तीने निशाणी क्रमांक 5 अर्थात तात्पुरत्या मनाई हुकुमाचा उल्लंघन केलेला आहे त्या व्यक्तीची न्यायालयामार्फत वादग्रस्त मिळकत सोडून दुसऱ्या मिळकतीची जप्ती करण्यात येते। तसेच त्या व्यक्तीस 3 महिन्यापर्यंत दिवाणी कैदेमध्ये ठेवले जाते। जर उल्लंघन करणारा व्यक्ती परत उल्लंघन करत असेल तर न्यायालय त्याची इतर जप्त केलेली मालमत्ता लिलावाद्वारे विक्री करतो। न्यायालय विक्री करण्यातून आलेली रक्कम ही ज्यांच्या हक्कामध्ये निशाणी क्रमांक 5चा मनाई हुकूम झालेला असतो
त्या व्यक्तीस नुकसान भरपाई म्हणून देत असते व उर्वरित रक्कम ही ज्या व्यक्तीने निशाणी क्रमांक 5चा उल्लंघन केलेलं आहे, अर्थात ज्या व्यक्तीची दुसरी मालमत्ता जप्त केलेली आहे त्या व्यक्तीस उर्वरित रक्कम देण्यात येते. मित्रांनो, जर आपल्याला कायदेविषयी सल्ला पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला आपण फोन करू शकतात. त्यासाठी नाममात्र चार्ज म्हणजेच 500 रुपये घेण्यात येत असतो. जर आपल्याला फ्रीमध्ये सल्ला हवा असेल तर आपण व्हॉट्सअपला मेसेज करावा, आपल्याला फ्रीमध्ये सल्ला मिळून जाईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कॉमेंटद्वारे कळवा. लाईक करायला, शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपलं चॅनल लीगल टिप्स.